मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी वाळूचे गाड्या उपसील. मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. यावेळी वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव हिने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम. माफी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी वाळूचे गाड्या उपसील. मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेट नाही. सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातून होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल. मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. मला मीडियाशी देणे घेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन, पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर खुशाल करा.